चलो एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋचा गायकवाडचं. ऋचा, तुझं मनापासून स्वागत आहे. अतिशय गोड दिसतेस तू असं म्हणायला हरकत नाही. अतिशय गोड असा हा सोहळा आहे, स्त्रीच्या सन्मानाचा, तिच्या कर्तृत्वाचा सोहळा. आणि या कार्यक्रमाला तुला प्रमुख अभिनेत्री म्हणून आम्ही बोलवलं आणि तू पाहुणी म्हणून आमच्याकडे आलीस, तर तुझं मनापासून आभार मानू इच्छिते, मनापासून अभिनंदन करते आणि मनापासून स्वागत देखील करते. एकदा जोरदार टाळ्या आपण तिच्यासाठी वाजवायच्या का? एव्हरीवन पुट युअर हँड्स टुगेदर. मला सुवर्णाताई आणि पूजाताई सुर्वे आपणास विनंती करायला आवडेल, आपल्या प्रमुख पाहुणीचं ऋचाचं आपण सगळ्यांनी दोघींनी खरं तर या ठिकाणी स्वागत करायचंय, सन्मान करायचंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या प्रमुख पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी पार पडतोय. थँक्यू. ओके, सो मला तुला ऋचा विचारायला आवडेल, सुधाकर भाऊ घारे हे दरवर्षी खरं तर मंगळागौरीचा कार्यक्रम साजरा करीत असतात आणि यावर्षी देखील या सगळ्या ज्या ताई आहेत या गृहिणी आहेत, कोणीतरी बिझनेस विमेन आहे, कोणी नोकरी करतं, पण स्वतःसाठी जगायचं मात्र नेहमी राहून जातं. म्हणजे तुझं अभिनेत्रीचं काम आहे, सो तुझं नटणं थटणं होत असेलच, पण या ज्या आमच्या ताई आहेत ह्या संध्याकाळी काय स्वयंपाक करायचं आहे, सकाळी काय टिफिनला द्यायचे, या प्रश्नांमध्ये अडखळलेले असतात, गुरफटलेले असतात. तर या सगळ्या ताईंना त्यांच्या कलेचं हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आणि श्रावण महिना हा पवित्र महिना आहे. या पवित्र महिन्यामध्ये आपण सण वार उत्साहात साजरे करत असतो. तर श्रावण सोहळा साजरा करीत असताना तुला इकडे आमंत्रित केलं, तर आमच्या सुधाकर भाऊंविषयी काय सांगशील? कारण सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन यांच्या वतीने हा आयोजित करण्यात आलेला सोहळा आहे. तर काय फील होतं या क्षणी इथे उभी असताना? नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मस्त. सर्वप्रथम मला माननीय सुधाकर घारेजी आणि त्यांच्या फाउंडेशनचं खूप खूप आभार व्यक्त करायला आवडतील. कारण की मला इथे बोलवलं, मला खूप बरं वाटलं. कारण की कुठेतरी जेव्हा रोज आम्ही शूटिंग करतो त्यानंतर जेव्हा मला तुमच्याकडे यायला मिळतं किंवा एखादा दिवस मलाही माझा वेगळा जगायला मिळतो तेव्हा खूप बरं वाटतं. आणि त्यांचं कौतुक मला म्हणून आहे, कारण की जसं तू म्हणालीस की इकडे प्रत्येक बाई जी बसली आहे तिला तिचा संसार, तिची घरं, तिची कामं हे रोजचं रुटीन असतं आणि त्यामध्ये कुठेतरी ना सगळ्यांचं करता करता स्वतःसाठी जगणं थोडंसं राहून जातं. आणि श्रावण महिन्यातच जसा हा एक बहरदार मी म्हणेन की महिना आहे, तसा एक नवीन बहर हे जेव्हा आपण फेस्टिवल्स किंवा मंगळागौरीचा जो कार्यक्रम आहे, कॉम्पिटिशन्स आपण करतो, तेव्हा मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकीमधलं एक जी छोटी मुलगी आहे ना, जी संसार वगैरे करण्यात थोडीशी मागे राहिली, तिला जगण्याचं एक नवीन बळ मिळतं, तिला पण जगायला एन्जॉय करायला मिळतं. त्यामुळे हे इतकं काय म्हणतो एक उपक्रम सुंदर आहे की प्रत्येक बाईच्या मनात एक फ्रीली जगण्याचं किंवा एक दिवस तो आपला हक्काचा, मग आपण म्हणतात ना मेंटली फिजिकली पूर्ण या खेळात जोमाने एक व्यायाम होतो आणि मी म्हणेन की एक मानसिक डिटॉक्स होतो आपण जेव्हा असे कार्यक्रम किंवा खेळ करतो. त्यामुळे इट इज अमेझिंग आणि हा खूप सुंदर उपक्रम आहे की आपल्या प्रत्येक बाईच्या मनाचा विचार करून हा उपक्रम निवडलेला आहे. सो कमाल, क्लॅप्स फॉर, खरंच कमाल. धन्यवाद. मला तुला सांगायला आवडेल, जरी संकल्पना त्यांची असली तरी पाठीमागचे हे जे सगळे मंडळी आहेत हे दिवस रात्र एक करत होते. आणि आमच्या रंजनाताई कुठे आहेत? रंजनाताईंच्या तर संध्याकाळी पायांना कळणार आहे काय होतं, इतक्या त्या धावताना मला इकडे तिकडे दिसत आहेत. पण तू त्यांच्याकडे पाहिलंस तर अतिशय उत्साह, म्हणजे त्या मला आत्ता म्हणत होत्या की अरे तो डान्सची स्टेप मला येते, मी जाऊ का तिकडे नाचायला, इतक्या त्या उत्साही आहेत. तर या सगळ्या आमच्या माता भगिनींसाठी आणि समोर बसलेल्या आमच्या सख्यांना तू काय सांगू इच्छितेस? मी म्हणेन की आजचा हा जो सुंदर दिवस आहे, मी म्हणेन हा आपला आहे आणि आपण मज्जा करूया, छान धमाल करूया, जगूया, प्रत्येक क्षण जगूया आणि आज का दिन अपने नाम असं करूया.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला प्रशांत पाटील सरांचे देखील मनपूर्वक आभार मांडायला आवडतील, कारण त्यांच्या निमित्ताने खरं तर तू इथे आलेली आहेस. हा सख्यांचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना प्रत्येकीला इथे वाटत असतं की तुझ्यासोबत एक फोटो काढावा, आणि ते काही शक्य नाही आहे. म्हणजे तू इथून जाताना तुला कळेल की तुला जाणं बाहेर किती अवघड आहे. पण तत्पूर्वी आपण एक सेल्फी व्हिडिओ घेतला तर तुला चालेल का? फोन दे प्लीज. आपण एक काम करूया, आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल, हा जर व्हिडिओ अपलोड करायचा असेल इंस्टाग्रामवरती तर तुम्हाला छान स्माईल दिली पाहिजे बरं का. कोणाच तरी मोबाईल द्या प्लीज. हां, हो, तोपर्यंत तुम्ही सगळे अरेंज व्हा. हां, तुम्हाला असा एक इतर व्हिडिओ